नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली म्हणत असे, रविराज काका मला तुमच्याकडे काहीतरी मागायचंय. रविराज म्हणतात, माग ना मग बेटा, काय हव्य तुला आतापर्यंत कधी कशासाठी नाही म्हटलोय का सायली? तू फक्त माग आणि तुला मिळालं असं समज सायली रविराजांना म्हणते. रविराज काका, मला एके ठिकाणी जायचं आणि तिथे मला तुम्ही दोघे माझ्यासोबत हवे आहात. तुम्ही याल ना? हो तर मला तिथे गेल्यावर बरं वाटेल असं समजा. फक्त कुठे जायचं एवढं विचारू नका, याल ना तुम्ही? आता प्रतिमात्या म्हणतात, अग सायली, कुठे जायचे ते सांग तरी. सायली म्हणते, मी तुम्हाला आता नाही सांगू शकत. प्रतिमात्या, तुमचा आहे ना विश्वास माझ्यावर? मग रविराज म्हणतात, अगं हो बेटा, डोळे झाकून आमचा विश्वास आहे. सायली म्हणते, झालं तर मग कुठलेही प्रश्न न विचारता याल ना आमच्यासोबत? विराज म्हणतात, बर, हरकत नाहीये. कसं आणि कधी जायचं तेवढं सांग. सायली म्हणते, मी तुम्हाला सांगते, आजच जायचं आपल्याला. रस्ता मी सांगते तुम्हाला, आणि हो थोड्या वेळात निघायचंय हा आपल्याला. प्रतिमात्या म्हणतात, बर चालेल. अर्जुन आता मनात विचार करतो, मला वाटलं होतं सीनियर आणि प्रतिमात्या सायलीला खूप प्रश्न विचारतील आणि तिच्यासोबत यायला तयार पण होणार नाही. बापरे, हे दोघे तर तयार झाले, आता हा प्लॅन कॅन्सल पण होणार नाही. अर्जुनला असं वाटत होत की कॅन्सल झाला तर बरं होईल, पण तरी सुद्धा बिचायाला सायलीसाठी हे सगळं करायचं. तेवढ्यात अर्जुनला चैतन्याचा कॉल येतो. अर्जुन त्याला उत्तर देतो, हो. अरे हो, येतो. चैतन्य, हो चैतन्य, ठीक आहे. अरे हा, ती फाईल ना घरी आहे, मी पोहोचतो. ठीक आहे असं म्हणून फोन ठेवतोय. आणि मग सायली म्हणते, काय हो, तुम्हाला आत्ता कुठे जावंच लागेल का? अर्जुन म्हणतो, हो अगं जावं लागेल, मी सांगतो तुला नंतर, चल येतो. असं म्हणून तो निघून गेलाय. इकडे ये, या नागराजला कॉल केलाय राकेशने सचिनच्या मोबाईलवर. आता तिकडनं सचिन म्हणतो, काय राकेश, रिक्रिएशन? आता राकेश म्हणतो, हो रिक्रिएशन. अरे तिची खात्री पटली आहे की तीच तन्वी आहे, आणि 25 वर्षापूर्वी जो ॲक्सिडेंट झाला होता ना, तो तसाच ॲक्सिडेंट तिला रिक्रिएट करायचा आहे, जेणेकरून तिची मेमरी परत येईल असं तिला वाटते. त्यावर नागराज म्हणतो, नको रे बाबा राकेश, तिची मेमरी वगैरे परत यायला नकोय. दादाला जर कळलं ना की सायली घरीत नवी, तर सगळी प्रॉपर्टी तिच्या नावावर करून ठेव आणि आमच्या हातात चिंचोके राहतील. चिंचोके यांच बोलणं तो कॉन्स्टेबल ऐकतोय बर का? मग राकेश म्हणतो, पप्पा मी यांचा प्लन पूर्ण होऊ देईल का? नागराज म्हणतो, राकेश तुझा नक्की प्लन काय आहे? राकेश म्हणतो, पप्पा ती तन्वी किल्लेदारांच्या घरात परत यायची, मी रिस्क घेऊ शकत नाही. आता मी असं काहीतरी करतो की हे किल्लेदार कुटुंब कायमच संपून जाईल. नागराज म्हणतो, ए बाबा राकेश, तुझ्या मनात नेमकं आहे तरी काय रे? आता राकेशच उत्तर त्यांनी काही ऐकवलं नाहीये. एवढाच काय, तो दुरता सीन दाखवलाय नागराजच्या या प्रश्नावर. राकेश नुसता हसतो. राकेशला आता रिक्रिएशनमध्ये या तिघांना पण संपवायचे आहे. तर बघा मंडळी, राकेश आता ऐन वेळेवर गाडीचे ब्रेकच फेल करणार आहे. आज ते रिक्रिएशन त्यांनी काही दाखवलं नाहीये, पण त्याची प्रिपरेशन सगळी दाखवलं आहे. आज अस्मितावरच त्यांनी जास्ती म्हणजे फोकस केलाय. आणि हो प्रेक्षकांनो, आज ठरलं तर मग या मालिकेचा 12वा भाग प्रदर्शित होत आहे. या सगळ्या टीमच मनापासून खूप खूप अभिनंदन आणि कौतुकसुद्धा या सीनमध्ये आपण बघतोय. अहो शेवटी ती वेळ आलीच आपल्याला, आता निघायचे थोड्या वेळात. आता जे होईल ते होईल. अर्जुन म्हणतो, सायली विना माझी मीटिंग संपून लवकरच येतो. हा सायली म्हणते, बरं चालेल. अर्जुन म्हणतो, सायली आपण बरोबर करतोय ना? कोणाला न सांगता विचारता खूप मोठी रिस्क घेतोय आपण. ठीक आहे, तू तसं टेन्शन घेऊ नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी. काही होणार नाही नग सायली, काही होणार नाही, याचंच टेन्शन येते. सायली म्हणते, तुम्हाला जी भीती वाटते ना, तीच भीती मला पण वाटते. जन्माला न आलेल्या बाळासाठी किती भीती वाटू शकते ना, हे मी अनुभवलंय. अर्जुन म्हणतो, सायली मी तुझ्या सोबत असतो ना तर बरं झालं असतं,
पण ऐक सिनियरला सांग की गाडी जास्ती स्पीडमध्ये चालवू नको, सावकाश जा, हे रिक्रिएशन आहे बर का सायली. काळजी घे स्वतःची सायली म्हणते. नका काळजी करू देवी, आई आहे ना मला आणि आपल्या बाळाला, ती सुखरूप ठेवेल. तुम्हाला माहिती आहे मधुभाऊ नेहमी एक गोष्ट सांगतात, तुमचा हेतू चांगला असेल ना तर समोर येणाऱ्या संकटाला घाबरू नका, कारण यश तुमचंच आहे. आणि मी आधीच विचार केलाय की मी आपल्या बाळाला कुठलाच धोका होऊ देणार नाही. आणि मला जर वाटलंच की काही त्रास आहे तर मी त्या क्षणी सगळं थांबवेल. तुम्ही काळजी करू नका, हा तुम्ही असणार आहात ना माझ्या मागे. तुम्ही कसं काय आपल्या बाळाला काही होऊ देताल. अर्जुन म्हणतो हो सायली, ठीक आहे, ऑल द बेस्ट. आणि मग सायली म्हणते हो, तुम्हाला पण लवकर या. अर्जुन म्हणतो ब्र आलोच. कसं झालंय मंडळी, अर्जुनने सायलीला सांगितलं खरी की आपण हे रिक्रिएशन करूया, पण आता ऐन वेळेवर. त्याचं म्हणजे पण आता आयत्या वेळेला अर्जुनाला खूप टेन्शन आलंय हे अपघाताचे रिक्रिएशन करण्यासाठी. बघूयात उद्याचा एपिसोड, खूप खास असणार आहे मंडळी. काल शेतात गेलो होतो आम्ही, पण शेतात गेल्यानंतर ना पाऊस सुरू झाला, खूप पाऊस होता. त्यामुळे मला तिथे फोटोज काढता आले नाही. पावसात खूप गारा असतात ना शेतामध्ये, त्यामुळे शेतात जास्ती चालता पण आले नाही. पाऊस असल्यामुळे मला मोबाईल बाहेर काढून फोटोज काढता आले नाही आणि शूटिंगसुद्धा काढता आली नाही. त्यामुळे मी काल आपले शेतातले फोटो आमच्या पोस्ट नाही केले आपल्या चॅनलवर. तर आता आपण बघतोय अर्जुन सायलीला ठीक आहे मी येतो असं सांगून निघालाय इकडे. आता प्रतिमा त्या सायली सुमनला सांगतात, अगं सुमन हे बघ, आम्ही ना जरा बाहेर चाललोय मी, सायली आणि रविराज. आम्ही 1-1.5 तासात परत येऊ बघ. हो नाग सायली म्हणते. हो आत्या. सुमन म्हणते अहो कुठे चाललात पण वहिनी तुम्ही. सायली म्हणते सुमन काकू ते विचारू नका, तेवढं आल्यावर सगळं सांगेल मी तुम्हाला. म्हणतात ना कुठली गोष्ट आधी सांगितली तर मनासारखी होत नाही असं समजा. सुमन म्हणते बर बाई, राहिलं नाही विचारत, तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत सायली. आता राकेश वरून ऐकत असतो बर का या तिघी बोलत असतात. राकेश मनात विचार करतो सायली तुझी इच्छा पूर्ण होईल की नाही माहीत नाही, पण माझ्या पप्पाची 25 वर्षाची इच्छा मी नक्की पूर्ण करेल. तुम्ही इतिहास घडवायला चाललात ना, पण आता तो इतिहास मी बदलून टाकेल असं राकेश मनातल्या मनात ठरवत असतो. या तिघांचा अपघात आणि हा घातपात करायचा हे त्याने ठरवलं. काही प्रेक्षकांना हा सीन अपेक्षित होताच असो. आता इकडे हे ऑफर लेटर कल्पनाताईंच्या हातात पडलं. तिथे अस्मिता येते नेमकी आणि कल्पनाताई आता तिला खूप ओरडतात. त्यांना हे पटलेलंच नाही. अस्मिताच वागणं. कल्पनाताई म्हणतात काय ब अस्मिता, तुझ्या नावाने हे ऑफर लेटर आलं एका कंपनीच, काय प्रकार आहे हा. अस्मिता म्हणते अग मम्मा मी सांगणार होते तुला, मला जॉब लागलाय. अश्विन आहे तिथे. तो म्हणतो जॉबला लागला म्हणजे आप नाही ना लागला. अस्मिता ताई तू इंटरव्ह्यू दिला अशील ना, म्हणजे गेल्या काही दिवसापासून हा सगळा प्रकार चालू होता पण तू आम्हाला सांगितलं नाहीस ना. अस्मिता म्हणते अरे हो ॲक्च्युली मी बाहेर जात होते तेव्हा हेच इंटरव्ह्यू देत होते. कल्पनाताई चिडून म्हणतात तुला कळतं का अस्मिता, केवढी मोठी गोष्ट आमच्यापासून लपवलीयस. तुला नोकरी करायची काय गरज आहे, आम्ही आहोत ना तुझ्यासोबत. अस्मिता पण चिडते आणि म्हणते अग मम्मा मी काय आयुष्यभर तुमच्यावर डिपेंड राहू का. स्मितला कस वाढवायच हे मला पण ठरवू दे ना. कल्पनाताई म्हणतात अगं पण तो लहान आहे सध्या, त्याला सध्या पैशांची नाही तुझी गरज आहे. अस्मिता चिडते आणि म्हणते हेच मला आवडत नाही तुझं. ममा तुझ्याशी काही बोलायला गेलं ना की तू अशी चिडचिड करून रिएक्ट करते आणि तू आता तेच करतेस. मला जे भीती वाटत होती तेच वागतेस तू. कल्पनाताई म्हणतात अगं ए अस्मिता, तू चुकीचं वागलीस तर आम्ही तुला थांबवायचं नाही का. अश्विन म्हणतो एक मिनिट मम्मा. अस्मिता ताई जरा शांत व्हा, तुमचा आवाज वाढतोय बर का. तेवढ्यात पूर्णाजी आल्या तिथे. अश्विन म्हणतो जरा हळू ममा. पूर्णाजी आली, विषय बदला आता. पूर्णाजी
येतात तिथे आणि म्हणतात, काय गप्पा चालल्या. कल्पनाताई म्हणतात, कुठे काय पूर्णाई, सहजच. तुम्हाला काही हवं का पूर्णाई? पूर्णाजी म्हणतात, सायलीला आवाज देत म्हणतात, अग सायली, मला कॉफी दे. कल्पनाताई म्हणतात, पूर्णाई विसरलात का? अहो सायली नाहीये घरी, ती प्रतिमाकडे गेली आहे ना. पूर्णाजी जी म्हणतात, अरे देवा हो, की ग माझ्या बाई लक्षातच राहत नाही. कधी कधी विमल म्हणते, मी बनवून देते हा कॉफी. मग पूर्णाजी विचारतात, सायली कधी येणार आहे? कल्पना, अग ती नसली ना की करमतच नाही. बघ कल्पना ताई म्हणतात, असं काही फार दिवस झाले नाहीये तिला जाऊन. पूर्णाई मध्ये येऊन गेली की घरी ती. मग लगेच अस्मिता म्हणते, तेवढ्याने काय होत्य, चल पूर्णाज आपण भेटायला जाऊयात सायलीला. पूर्णाजी म्हणतात, बर अग अस्मिता, पण माझ्या मनातल बोललीस बघ. ठरव बाई, कधी जायचं सायलीला भेटायला. तेवढ्यात अर्जुन आलाय तिथे आणि म्हणतोय, मम्मा माझी ना ऑनलाईन मीटिंग आहे, मी रूममध्ये चाललोय, मला गरम गरम कॉफी पाठवतेस का? आणि हो, मीटिंग झाल्यावर मी जरा सिनियरकडे जाणार आहे, महत्वाचं काम आहे. कल्पनाताई म्हणतात, काय रे अर्जुन, बायकोला भेटायला चाललायस ना? मग कशाला मीटिंगच निमित्त करतोय, खरं सांगून जा. की अर्जुन म्हणतो, ब्र हो, बायकोलाच भेटायला जाणार आहे. कल्पनात ताई आतास मिताला टोमणा मारत म्हणतात, आजकाल ना आपल्या घरात सांगून जायची पद्धतच उरलेली नाहीये. अस्मिताला तो टोमणा लागतो, त्या तिच्याकडे बघून बोलतात ना. मग पूर्णाजी म्हणतात, ब्र पण आम्ही दोघी पण येतो रविराजांकडे. अर्जुन म्हणतो, का ग पूर्णाजी, सिनियरच्या घरी? पूर्णाजी म्हणतात, का म्हणजे त्यांच्या घरी जायला मला काही कारण हव्य का? आता अस्मिता म्हणते, हो, आम्हाला सायलीला भेटायचं. मग मनात अशी त्रासून म्हणते, तिला भेटल्यावर तरी बरं वाटेल मला. अर्जुन आता विचार करतो मनात, अरे सायली तर बाहेर पडणार आहे ना आता, म्हणजे हे सगळे जर पोहोचले तिथे सायलीला भेटायला तर ॲक्सिडेंट रिक्रिएशनचा प्लॅन कॅन्सल होऊ शकतो. पूर्णाजी म्हणतात, अर्जुन कसला विचार करतोय, चल आवडती मीटिंग आपण निघू. मग अर्जुन म्हणतो, हो आलोच. विमलला म्हणतात, आता पूर्णाजी, अग राहू दे ते कॉफी नकोय मला, चल बर मला सोडवायला खोलीत. आता ही अस्मिता म्हणते, थांब पूर्णाजी मी येते, असं म्हणून मुद्दाम तिथून विषय टाळायचा आहे म्हणून निघून जाते. कल्पनाताईंना ते कळत. कल्पनाताई, अस्मिता आणि पूर्णाजी गेल्यावर अश्विनला म्हणतात, बघ अश्विन कशी अस्मिता मुद्दाम विषय टाळण्याकरता निघून गेली बघ इथून. पूर्णाईच्या खोलीत अश्विन म्हणतो, मम्मा जाऊ दे ना, कशाला चिडचिड करतेस, सोड बर. आता सध्या हा विषय सध्या बोलू नकोस, शांत रहा. इकडे आता अस्मिता पूर्णाजीच्या खोलीमध्ये पूर्णाजीला आवरायला सांगत असते. तेवढ्यात तिला फोन आलाय बर का, जिथे तिला जॉब लागलाय ना त्या कंपनीमधून. अस्मिता खुश होते आणि विचार करते, अरे वा, ऑफर लेटर मिळालं का म्हणून विचारायला फोन आला असेल. आणि ती फोन रिसीव्ह करते. हॅलो, हा सर, तुमचं ऑफर लेटर मिळालं, थँक यू सो मच सर, मी सोमवारपासून जॉईन करते. हा तिकडन तो माणूस म्हणतो, सॉरी ॲक्च्युली अस्मिता, सुभेदार मॅडम, आम्ही तुम्हाला हा जॉब देऊ शकत नाहीये, आणि म्हणजे त्यासाठीच मी कॉल केलाय. अस्मिता म्हणते, सर पण तुम्ही तर जॉब कन्फर्म करण्यासाठी अपॉइंटमेंट लेटर पाठवलं ना आम्हाला लगेच. तिकडन तो माणूस म्हणतो, हे बघा मॅडम, आम्हाला तुमच्याबद्दल जे कळलं ना त्यामुळे आम्ही तुम्हाला जॉब देऊ शकत नाही. आय एम सो सॉरी. त्यावर अस्मिता म्हणते, अरे असं काय कळलंय तुम्हाला? आणि तिकडन तो माणूस काय उत्तर देतो हे आपल्याला अस्मिता सांगते. आता पुढच्या सीनमध्ये आज ना त्यांनी अस्मितावर बराच सीन घेतलाय. प्रेक्षकांना आज अस्मितावर त्यांनीने खूप जास्ती सीन घेतलेत. आता अस्मिताला जे कळलं ते भयंकर आहे. पुढच्या सीनमध्ये अस्मिता एक्सप्लेन करतेच अस्मिताबद्दल. सचिनने त्या कंपनीमध्ये जाऊन उगाचच आगोपणा केलाय बर का. असो, पण इकडे कल्पनाताई खूप वैतागलेल्या असतात. अस्मिता जॉब करणार आहे यामुळे त्यांचं म्हणणं साधं आणि सोपं आहे. स्मित लहान असल्यामुळे तिने सध्या जॉब करू नये, साहजिक आहे. प्रेक्षका कुठल्या आईला काळजी वाटणारच. त्या अश्विन जवळ बोलत असतात, काय रे बाबा, काही
गरज आहे का अस्मिताला नोकरी करायची बाळ लहान असताना? आता आपण बघितल. आता विषय टाळायसाठी मुद्दाम पूर्णाईच्या खोलीत निघून गेली अस्मिता. नाही, मी आता ना बोलतेच, पूर्णाईला सगळं सांगते असं म्हणून त्या निघून जात असतात. म्हणजे पूर्णाजीच्या खोलीत. तेवढ्यात तिथे प्रतापराव येतात आणि म्हणतात, काय बाई कल्पना, काय झालं? कल्पनाताई म्हणतात, तुम्ही आता कसे काय आला? तुमची तर कॉन्फरन्स होती ना? प्रतापराव म्हणतात, अग कॅन्सल झाली माझी कॉन्फरन्स. तू का चिडचिड करतेस? त्यावर आता तिथे अस्मिता येते आणि म्हणते, मी स्वतःची ओळख निर्माण करण्याकरता मी हा इंटरव्ह्यू दिला आणि मला जॉब लागला. पण हा सचिन दीक्षित, तो का माझी पाठ सोडत नाहीये? मी त्याला घटस्फोट दिलाय ना? आता तरीसुद्धा हा माणूस का मागे लागलाय? कल्पनाई काही बोलणार तेवढ्यात अस्मिता चिडते आणि म्हणते, मम्मा तू ना आता काही बोलूच नकोस. तुझी इच्छाशक्ती माझ्या इच्छेपुढे वरच ठरली बर का? नाही, आता मी आणि स्मिथ तुमच्या घरीच राहतो आणि तुमच्या पैशावर चांगलं जगतो. खुश ना? तू आता खुश झालीयस ना? असं म्हणून अस्मिता वैतागून निघून जाते. पण कल्पना ताईंना बाई फार वाईट वाटत तिच्या या बोलण्याच्या. आता ती गेल्यावर वर कल्पनाताई रडायला लागतात आणि म्हणतात, अहो माझी अशी इच्छा नव्हती हो, मी बाळाच्या काळजीपोटी बोलत होते, पण शेवटी मीच वाईट ठरले. कल्पनाताई रडत रडत निघून जातात खोलीमध्ये त्यांच्या. मग प्रतापराव म्हणत असतात, अग थांब कल्पना. पण त्या काही थांबायला तयार नसतात. आता घरामध्ये विनाकारण वाद झाले यांच्या असं म्हणायला हरकत नाहीये. इकडे अस्मिता रडत रडत तिच्या खोलीत जाते. प्रतापराव म्हणतात, अश्विनला हे बघ अश्विन, तू तुझ्या आईशी बोल आणि मी बोलतो अस्मिताशी. अश्विन तू जा बोल तुझ्या आईशी. आता प्रतापराव अस्मिताच्या खोलीत येतात आणि तिला समजावून छान सांगतात बर का. आता प्रतापराव म्हणतात, काय झालं बेटा? अस्मिता का रडतेस तू? अस्मिता बेटा रडू नकोस. अग तुझी धडपड कळते का मला? तुला अशी मिळालेली नोकरी जायला नको होती. अस्मिता रडून म्हणते, डॅड मी त्या सचिनला माझ्या आयुष्यातून काढून टाकलंय ना? मग परत तो माझ्या आयुष्यात का येतो? माझी साधी इच्छा आहे, मला माझ्या पुरत स्मिथ पुरत का होई ना, पण जॉब करायचा आहे का त्या सचिनला हे बघवत नाहीये. प्रतापराव म्हणतात, अगं अस्मिता एक जॉब गेला आता सगळं संपलं असं होत नाही ना? काय करणार आहे तो सचिन? तुझं नुकसान, एक नोकरी जाईल, 2 जाईल, 4 जातील, सगळीकडे तो बघू शकणार नाहीये. ग हे बघ अस्मिता, मला खात्री आहे तुझ्या कॅलिबरवर तुला जॉब नक्की मिळेल. अस्मिता म्हणते, डॅड तुम्हाला चालेल का मी जॉब केला तर? पण मॉमला नाही आवडत हे. प्रतापराव म्हणतात, खरं सांगू का बेटा, म्हणजे तसं तू जॉब केला तर मला आवडणार नाहीच आहे, पण खात्री आहे मला की तू आणि अस्मित या घरात चांगल्या पद्धतीने राहू शकता. अगदी तू नोकरी केल्या आल्याशिवाय. पण तरीसुद्धा तुझी इच्छा आहे ना जॉब करायचा तर तू कर, बिंदास कर, मी तुला रोखणार नाहीयेस. मिता खुश होते आणि म्हणते, डॅड मला कुठलाही प्रॉब्लेम आला तरी मम्मा तुम्ही माझ्या पाठीशी नेहमी आहात. मला कळते, पण मला आता स्वतःला हातपाय मारायचे. मी प्रयत्न करते त्यासाठी, पण काही केल्या मला यशच येत नाही. काय करू डॅड? आणि आता माझा धीर संपत आलाय. प्रतापराव म्हणता, वेडी आहेस का अस्मिता? असा निगेटिव्ह विचार नाही करायचा. तू असा विचार करत राहिलीस तर सचिन जिंकला असं होईल. चालेल का तुला? अस्मिता म्हणते, नाही डॅड अजिबात नाही. प्रतापराव म्हणतात, मग हरल्यासारखे विचार करू नकोस बर. आधी अस्मिता म्हणते, हो डॅड मला कळते. जाताना जॉब इंटरव्ह्यूला मी जेव्हा जात होते ना तेव्हा मी स्मिथला सोबत घेऊन जात होते आणि तुम्हाला माहिती आहे चैतन्य त्याला सांभाळत होता. स्मिताच्या या वाक्यावर प्रतापरावांना आश्चर्यच वाटतं. ते म्हणतात, काय आता शेवटचा सीन तुम्ही बघत आहात मंडळी. सायली आता प्रतिमाला आणि सुमनला पेपर वाचून दाखवत असते बर का आणि म्हणत असते, बापरे बघा ना आज पेपरमध्ये काय आलंय. एका गाडीचा भयानक अपघात झाला आणि त्यातले नवरा बायको आणि लहान मुलगा जागच्या जागीच गेमा. त्या ती बातमी ऐकतात आणि म्हणतात, बापरे अवघडच आहे अशा बातम्या
ऐकवलं जात नाही. बाई सायली पुढे म्हणते, हे काय बघा ना प्रतिमा, आणखीन एक बातमी आहे पेपरमध्ये. एका ट्रकचा अपघात झाला म्हणे. म्हणजे बघा ना, त्यात ते दोघे जण वाचले, पण एका अपघातात एक माणूस गेला म्हणे. सुमन म्हणते, अग बाई सायली, पेपरमध्ये काय अपघाताच्या बातम्या आहे का? सायली म्हणते, नाही नाही आत्या, तसं नाही, पण अपघाताचे प्रमाण वाढलंय का? मला कळतच नाही. हे अपघात आपोआप घडतात की ते कोणी घडवून आणत? आता या प्रतिमात्याला त्यांचा अपघात आठवला. जेव्हा सायली हे सगळं बोलत असते तेव्हा आता प्रतिमात्या ते आठवतात आणि म्हणतात, सायली, मला बाकीच्यांच माहीत नाही, पण आमचा अपघात मात्र घडवूनच आणला होता. नाही, ती काळी रात्र आमच्या आयुष्यात नसती तर आज आमची तन्वी आमच्या बरोबर असती. आता सुमन म्हणते, वहिनी, तो अपघात माझ्याच नव्याने घडवून आणला हो. नाही, कुठल्या जन्माच वैर काढलं त्यांनी कोणाच ठाऊ. प्रतिमा त्या आता सुमनच्या खांद्यावर हात ठेवतात. जाऊ दे सुमन. तेवढ्यात सायली म्हणते, प्रतिमा, त्या तुम्हाला अपघाताबद्दल आधी काही आठवत होतं का? आता सगळं आठवायला लागलं तुम्हाला? प्रतिमा त्या म्हणतात, हो अग बाई, आता मला डोळ्यासमोर सगळं दिसायला लागलंय. सायली म्हणते, तुम्ही मला सांगू शकाल का नेमकं त्यावेळेला काय काय घडलं होतं? नाही म्हणजे तुम्ही काही सांगितलं तर? नाही, तसं आत्या तुम्हाला त्रास होत असेल तर राहू द्या, पण तुम्ही जर बोललात ना तर आणखीन काही गोष्टी तुम्हाला आठवू शकतील ना अपघाताबद्दल, असं सायली बोलते. आणि हा एपिसोड आज इथेच संपून जातो. आता उद्याच्या भागात आपल्याला दिसणार आहे की प्रतिमा त्या सायलीला सगळं सांगतात. अपघात कसा झाला होता, काय नाही, सगळे डिटेल बारकावे त्यांनी सांगितले सायलीला. आणि सायलीने प्रतिमाचा आवाज रेकॉर्ड करून घेतलाय. आणि इकडे बघा काय झालंय. आता अस्मिता फोन करते सायलीला आणि म्हणते, काय सायली, माहेरपणासाठी गेलीस आणि तिकडचीच झालीस? सायली म्हणते, ते नाही, असं काही नाही अस्मिता. मग अस्मिता म्हणते, अग मी पूर्णाजी येतोय का तिथे तुला भेटायला. आम्ही मिस करतोय तुला. आता सायलीला ते कळलं आणि सायली मनात विचार करते, बापरे सायली आणि अस्मिता ताई इथे येताय. आणि लगेच तिने अर्जुनला कॉल लावला. अर्जुनला ती सांगते, अहो येताय तिथे अस्मिता ताई आणि पूर्णाजी, तुम्ही त्या दोघींना थांबवा प्लीज, इथे नका येऊ देऊ. अर्जुन म्हणतो, सायली शांत हो, मी प्रयत्न करतो. सायली म्हणते, काही झालं तरी आजच्या दिवशीच आपल्याला अपघात घडून आणायचाय. आणि लगेच पुढच्या सीनमध्ये आपण बघतोय की सायली, रविराज आणि प्रतिमा त्या निघाले त्या ॲक्सिडेंटच्या रिक्रिएशनसाठी. आणि मग हा राकेश म्हणत असतो, प्रतिमा, रविराज आणि तन्वी किल्लेदार, तुम्हाला कायमच बाय बाय. याने त्यांच्या गाडीचे ब्रेक फेल केलेत. प्रेक्षकांनो, त्यामुळे येणाऱ्या भागात आपल्याला कळेलच हे अपघात रिक्रिएशन सायलीसाठी घातपात ठरेल का. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.